नाशिक इथल्या भिंगे ब्रदर्स यांनी 1988 साली भवानी ड्रीप या कंपनीची स्थापना केली। सुरुवातीला भवानी ड्रीप कंपनी हस्ती या प्रसिद्ध नामांकित कंपनीला ड्रीप इरिगेशन सिस्टीम पुरवत असे। मात्र 1988 पासून हस्ती कंपनीनं ड्रीप इरिगेशनचा आपला व्यवसाय बंद केला। ठिबक कमी किमतीत मिळू लागल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिबक खरेदीसाठी भवानी कंपनी समोर रांगा लावल्या। हल्ली बाजारपेठेमध्ये 100हून अधिक कंपन्या आलेल्या आहेत। प्रत्येक कंपनी मार्केटिंग करण्याच्या दृष्टीने सगळ्यात काही लोक म्हणतात की 2 होलचं आहे, आमचे 4 होलचं आहे ठिबक। काही लोक म्हणतात की आमचं एवढं स्वस्त आहे तेवढं स्वस्त आहे। पण या सगळ्यामध्ये एकच गोष्ट असते की कुठलीही कंपनी कुठल्याही प्रकारची गॅरंटी आणि वॉरंटी काही देऊ शकत नाही। भवानी ड्रीप ही एकमेव अशी कंपनी आहे शेतकऱ्यांबरोबर गॅरंटीचं काम करतात आहे। 2 नंबरचं कुठलंही काही देत नाही, स्वस्त आणि टिकाऊ या दृष्टीने व्यवस्थित सगळं देतात आहे ठिबकचं। ड्रीपमधील तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि टिकाऊपणा यामुळे भवानी ड्रीप कंपनीला प्लॅस्टिकॉन अवॉर्ड आणि मॅरिको इनोव्हेशन पुरस्कारही प्राप्त झालाय। इकोफ्लो इरिगेशन ही भवानी ड्रीपची इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि इकोफ्लो इरिगेशनने आतापर्यंत 45 देशांमध्ये काम केलेली आहेत। आम्ही टोटल इरिगेशन सोल्युशन देतो शेतकऱ्यांसाठी, राईट फ्रॉम मॅन्युअल पंप्स टू इरिगेशन किट्स जे छोट्या शेतकऱ्यांसाठी असतात, टू लार्ज टर्नकी प्रोजेक्ट्स, ग्रीन हाऊसेस आणि शेडनेट हाऊसेस, असं आम्ही कंप्लीट टोटल टर्नकी प्रोजेक्ट्स करून देतो मोठ्या शेतकऱ्यांसाठी। आमच्याकडे सगळे प्रोडक्ट्स असल्यामुळे आम्ही टोटल इरिगेशन सोल्युशन देऊ शकतो शेतकऱ्यांना। नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब मस्तुने आपल्या डाळिंब शेतीला भवानी ड्रीप वापरतात। त्यांचे अनुभव अतिशय बोलके आहेत। मी डाळिंबाचा बागायतदार आहे। मी 1995 सालापासून भवानी ड्रीपचं मटेरियल वापरतो। या भवानी ड्रीपचे आज माझ्या डाळिंबामध्ये एकदम चांगली प्रकारची क्रांती घडलेली आहे। अशाच प्रकारे मी भारतामधील 9 राज्यामधील डाळिंबामध्ये काम करतो। साधारण 6000 एकर डाळिंबाच्या बागा सांभाळतोय आणि दिवस रात्र डाळिंबासाठीच काम करतोय। तर मित्रांनो, खरं सांगायचं झाल्यास भवानीचं मटेरियल भवानी ड्रीपच का? विदर्भातील अमरावती जिल्ह्यातल्या प्रदीप गिरासे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे। 400 ते 500 एकरांवरील फळबागेला टप्प्याटप्प्यानं त्यांनी भवानी ड्रीपचा वापर केलाय। माझं टोटल शेतीचं क्षेत्र आहे 1500 एकर। आम्ही पहिले भरपूर मल्टीनॅशनलचं ठिबक वापरलं होतं, तर ते पण भवानी ड्रीप म्हणून त्यांचं पण मार्केटमध्ये नाव होतं। आम्ही त्यांचं ट्राय केलं पहिले 50 एकरवर। आम्हाला असं लक्षात आलं का क्वालिटी वाईज, सर्व्हिस वाईज, डिलिव्हरी वाईज काही प्रॉब्लेम नव्हता। कॉस्टमध्ये बाकीच्या मल्टीनॅशनलचं जे काही एक कॉस्ट होती त्याच्या 70% मध्ये त्यांच्यासारखी क्वालिटी मिळत होती। नाशिकमधलं एक भवानी ड्रीप आणि ते बाहेरचे लोक त्याची कॉपी करतं, आनंद वाटला। सोलापूर जिल्ह्यातले शेतकरीही मोठ्या प्रमाणात ड्रीपचा वापर करतात। कृषी विभागाचं अनुदान नसतानाही शेतकरी भवानी ड्रीपच्या गुणवत्तेमुळे त्याचा वापर करण्याला प्राधान्य देत आहेत। गेली 12-13 वर्षापासून हे ठिबक मी वापरतो। अगदी 0.3 mm पासून 0.55 mm पर्यंतचे लॅटरल मी वापरलेली। सध्या चालू पुण्यात या केळीमध्ये सुद्धा माझी 0.3 mm लॅटरल आहे आणि विशेष म्हणजे इक्वल डिस्चार्ज मिळतो। माझं हे ठिबक बघून परिसरातल्या जवळजवळ खूप शेतकऱ्यांनी हे सगळं ठिबक वापरलेलं आहे आणि एकदा ज्यांनी वापरले तो परत भवानी शिवाय दुसरं काही सुद्धा वापरत नाही। सगळ्या ISI मार्क असणाऱ्या ड्रीपच्या तुलनेमध्ये ही ठिबक कुठेही कमी नाहीये। महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी पाणी आणि पैसे वाचवण्यासाठी अत्याधुनिक भवानी कंपनीचा ड्रीप बसवलाय आणि आज ते लाखो रुपयांचं उत्पन्न वर्षाकाठी घेत आहेत। मग तुम्ही कसली वाट पाहताय?